नमस्कार, जय भीम. दैनिक बहुजन स्वरूपच्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत. सर्वांचं लक्ष 24 आणि 26 तारखेला लागलेले. 24 तारखेला सभापतीचं इलेक्शन आहे आणि सभापतीच्या इलेक्शनसाठी NDAचे जे घटक दल आहेत ते मात्र नाराज आहेत. मोदी सरकारने पहिलेसारखाच आपला रवैया ठेवलेला आहे. त्यांनी सर्व महत्त्वाची जी खाते होती ती सर्व जुन्याच लोकांना दिलेली आहेत आणि अशा पद्धतीचं त्यांचं बिहेव आहे की जसं काही मोदी सरकार अब की बार अशासारखं ते काहीतरी मोदी है तो सब मुमकिन आहे अशा सर्व पद्धतीचं तिथे कारभार सुरू आहे. त्याच्यामुळे हे जे दोन्ही महत्त्वाचे घटक पक्ष जे आहेत NDAचे पार्टनर आहेत ते नितीश कुमार असो की चंद्रबाबू नायडू असो हे दोघे नाराज आहेत. दोघांनी राहुल गांधीची भेट घेतलेली आहे. राहुल गांधीच्या भेटल्याच्यानंतर अनेक काही कलश लावण्यात येत आहेत आणि या कलश आणि याच्यामधले जो पार्श्वभूमी आहे ही तुम्हाला माहिती आहे की जो सभापती असतो तो तिथला निर्णायक असतो. अनेक ठिकाणी दोघांचे कोणत्याही विषयावरती किती कोणाला प्राधान्य द्यावं, किती कोणाला बोलावं, काय करावं हे सर्व त्याच्यावरती असते. इवन इलेक्शनमध्ये कमी जास्त असेल तर आणि इक्वल जर झाली तर त्याच्या मतालाही तेवढा अधिकार असतो. अशा पद्धतीच्या अनेक घटना असतात. त्याच्यामुळे BJP आंतरिकदृष्ट्या थोडी घाबरलेली आहे कारण यावेळेस त्याच्या NDAचे हे नाहीत. आता BJP हा प्रकार राहिलेला नाही. NDA आहे पण ते काही वेळासाठी ते विसरून जातात की NDA कोणी आहे आणि अजूनही त्यांनी ज्या अर्थानं शासकीय यंत्रणेचा दुरुपयोग करणं सुरू केलेला आहे तो प्रकार अजूनही सुरू आहे. त्याच्यामुळे अनेक NDAचेही गट इवन आता BJPच्याही लोकांना अनेक त्याची नाराजी आहे आणि त्यांनाही असं वाटते की आता काहीतरी बदल झाला पाहिजे कारण ते कधीच कोणाला सोडत नाही. BJPच्या लोकांना ते एकदम गुलामासारखं वागण्याची अशी त्यांची अनेक लोकांचं बोलणं आहे, म्हणणं आहे. काय खरं आहे परंतु त्याच्यावरती असणारा एक छोटासा व्हिडिओ तुम्हाला आम्ही दाखवू. त्यावरनं तुम्हाला या देशाची जी खरी परिस्थिती आहे त्याचा थोडासा अभ्यास येईल. हा व्हिडिओ जर तुम्हाला पूर्ण पाहायचा असेल तर त्या व्हिडिओच्या पुढच्या लिंक ज्या आहेत किंवा त्याच व्हिडिओला तुम्हाला आपल्या ह्याच्यामध्ये हँडसेटमध्ये तुम्हाला पाहता येईल. परंतु त्याच्यामुळे संपूर्ण कारण वेळेच्या अभावी आम्ही एवढा सर्व व्हिडिओ दाखवू शकत नाही कारण आमचा टार्गेट आहे 20 ते 25 मिनटाच्या आत सर्व आमच्या तिन्ही क्लिप्स कंप्लीट झाल्या पाहिजे. त्या अर्थानं ज्या लोकांना वाटत असेल की या व्हिडिओ क्लिप्स अजून जास्त वेळ पाहावात आणि निश्चितच पाहावे त्याच्यामुळे अजून जास्त त्यांची क्लॅरिटी होईल. बघूया हा छोटासा क्लिप तुम्हाला आम्ही दाखवतो आहे. 10 साल में पहली बार होने जा रहा है कि जितनी निगाहें सरकार पर रहेंगी शायद उससे कहीं ज्यादा निगाहें अपोजिशन पर लोगों की रहने वाली है क्योंकि इस बार अपोजिशन की जो संख्या है, जिस संख्या बल के साथ इस बार वो लोकसभा में नजर आएगा वो जाहिर सी बात है कि सरकार के पसीने छुटाने के लिए या सरकार को जवाबदेह बनाने के लिए या उसको नाको चने चबवाने के लिए काफी है. और जिस तरह के आक्रामक मूड में पूरा विपक्ष नजर आ रहा है वो साफ तौर पर नरेंद्र मोदी सरकार के लिए बहुत मुश्किलें पैदा करने जा रहा है. ये तो बात रही विपक्ष की, लेकिन दूसरी तरफ सरकार में शामिल जो दल है यानी कि जो NDA का हिस्सा है वो कैसे नरेंद्र मोदी के लिए मुश्किल खड़ी करते हुए नजर आ रहे हैं. इसकी वानगी आपको स्पीकर पद के चुनाव को लेकर आप कुछ देखने के लिए मिल जाएगी. अभी चंद्रबाबू नायडू उनकी तरफ से ये कह दिया गया है कि स्पीकर NDA का होना चाहिए यानी स्पीकर BJP का नहीं बल्कि NDA का होना चाहिए यानी कि आप इससे अंडरलाइन करके पढ़े तो TDP का होना चाहिए. आपको पता है कि शुरू से ही जब से NDA में शामिल होने की बात है जब से सरकार में शामिल होने की बात है चंद्रबाबू नायडू की तब से उनकी ये शर्त तस से मस नहीं हुई है. उनकी शर्त वही की वही है कि स्पीकर TDP का बनाया जाए क्योंकि इससे पहले भी जब भी वो NDA का हिस्सा रहे हैं वो TDP जो है वहां पर उसको स्पीकर का पद मिला है. और चंद्रबाबू नायडू जो कि किंग मेकर की भूमिका में है, दो जो किंग मेकर हैं एक तरफ नीतीश कुमार और दूसरी तरफ चंद्रबाबू नायडू. तो नीतीश कुमार तो एक तरह से सरेंडर की भूमिका में है फिलहाल अगर हम बात करते हैं स्पीकर पद को लेकर, लेकिन TDP ने साफ तौर पर कह दिया है कि स्पीकर NDA का होना चाहिए यानी TDP का होना चाहिए.
क्योंकि खबरें ये आ रही हैं, आपको पता है कि नरेंद्र मोदी को, इस भारतीय जनता पार्टी को कोalition की गवर्नमेंट चलाने, उसका जो धर्म होता है वो मालूम ही नहीं है। सबसे पहले आपने उसको मंत्रिमंडल के विस्तार मंत्रिमंडल में देखा कि किस तरह से जब कैबिनेट का बंटवारा किया गया, जब डिपार्टमेंट्स दिए गए, तब किस तरह से उन्होंने तमाम मलाईदार जो डिपार्टमेंट है वो अपने पास रखे और सिर्फ 11 मंत्रालय ही जो सहयोगी दल है उनको दिए गए। और जब अब स्पीकर पद की बात आ रही है तब भी आप ये देखें कि ओम बिरला का नाम बहुत आगे चल रहा है। कई मुलाकातें बीजेपी के अलग अलग नेता उनसे कर चुके हैं और इससे अब ये सुगबुगाहट तेज हो गई है कि क्या मनमाने तरीके से ओम बिरला का नाम एक बार फिर से बीजेपी स्पीकर पद के तौर पर सामने लेकर आ सकती है। और अगर ऐसा होता है तो क्या टीडीपी इस पर मानेगी? क्या और दूसरे सहयोगी दल एनडीए के वो मानेंगे? क्या आगे घमासान होने जा रहा है? आपको मैं बता दूं कि 24 जून से लोकसभा का सत्र शुरू होना है। उसके शुरू के 3 दिन जो नए चुनकर सांसद आए हैं वो शपथ लेंगे और उसके बाद फिर असली इम्तिहान भारतीय जनता पार्टी का, नरेंद्र मोदी का शुरू होने जा रहा है स्पीकर पद को लेकर, क्योंकि यही सबसे बड़ा पेच है। आपको पता है कि क्यों टीडीपी चाहती है कि उसके पास स्पीकर पद रहे, क्योंकि उसे बखूबी अंदाजा है कि जो अभी भारतीय जनता पार्टी 240 पर टिकी हुई है और जिस तरह की ये पार्टी रही है और जिस तरह का 10 साल का उसका रवैया रहा है, वो ये कोशिश करेगी कि कैसे उसके 240 का आंकड़ा 272 पर वो अपने दम पर कर ले। और ऐसे में वो तोड़फोड़ करेगी, पार्टियों को तोड़ेगी, सांसद की खरीद फरोख्त होगी और ऐसे में टीडीपी चाहती है कमान उसके हाथ में हो और स्पीकर पद जो है वो उसके पास रहे। और ऐसे में कि सवाल कई उठ खड़े हुए हैं। सवाल ये है कि क्या अब नरेंद्र मोदी की सरकार मुश्किल में घिरती हुई नजर आ रही है? क्या स्पीकर पद को लेकर बात पूरी तरीके से अटक गई है? और अगर स्पीकर पद पर अपनी मनमानी दिखाती है भारतीय जनता पार्टी तो फिर आने वाली तस्वीर क्या होगी? क्योंकि आपको पता है कि विपक्ष पूरा तैयार बैठा है कि अगर टीडीपी की तरफ से कोई भी नाम सामने आता है तो वो इसको सपोर्ट करेंगे। और यहाँ पर विपक्ष ने यानी कि इंडिया गठबंधन ने यहां मांग की है कि जो डेप्यूटी स्पीकर का जो पद है वो उसको दिया जाए, जैसे यूपीए 1 यूपीए 2 में हुआ है और अब उसकी संख्या 234 बल्कि मैं कहूंगी अब तो 237 हो गई है। तो ऐसे में उसकी मांग है कि डेप्यूटी स्पीकर पद जो है वो विपक्ष को दिया जाए। तो पूरा का पूरा घमासान आपको 24 जून के बाद से देखने के लिए वहां मिलेगा। इस बीच राहुल गांधी ने एक महत्वपूर्ण इंटरव्यू एक अखबार को दिया है, फाइनेंशियल टाइम्स को, जिसमें राहुल गांधी ने कई महत्वपूर्ण बातें कही और उसमें से जो चंद बातें हैं वो मैं आपको सामने रखना चाहूंगी, इसलिए कि आप इससे समझिए कि आने वाले दिन इस नरेंद्र मोदी सरकार के लिए कितने मुश्किल भरे होने जा रहे हैं और सरकार कभी भी गिर सकती है, सरकार कभी भी अल्पमत में आ सकती है। इस तरह के तमाम अंदेशे जताए जा रहे हैं। राहुल गांधी ने कहा है कि नरेंद्र मोदी की जो गवर्नमेंट है वो सरवाइव करने के लिए संघर्ष करेगी, यानी कि वो चलने के लिए, आगे अपनी सरकार को चलाने के लिए वो संघर्ष करती हुई नजर आएगी। राहुल गांधी ने कहा है कि संख्या जो फिलहाल उनके पास है वो ऐसे नाजुक मोड़ पर है, या इतनी नाजुक वो संख्या है, इस तरह की संख्या है कि एक भी दल इधर से उधर गया तो पूरी बाजी पलट सकती है, पूरा रुख जो है वो पलट सकता है। और ये कहना है राहुल गांधी का, और एक भी इतनी सी भी इधर से उधर बात हुई तो पूरी की पूरी सरकार जो है वो गिर सकती है। ये राहुल गांधी का कहना है जो उन्होंने इंटरव्यू दिया है। लेकिन स्पीकर पद को लेकर कितनी उलझ गई है यहाँ पर भारतीय जनता पार्टी, कितनी मुश्किलें उसके लिए पैदा हो गई हैं और आगे उसका रास्ता कितना कठिन, कितना जटिल है और टीडीपी उसके लिए कितनी मुश्किलें पैदा कर सकती है, क्योंकि टीडीपी 2 बैसाखियों में से एक है जिस पर पूरी की पूरी ये सरकार टिकी हुई है। इस पर बात करने के लिए मेरे साथ बेहद खास मेहमान जुड़ गए हैं, उनका तारुफ मैं आपसे कराना चाहूंगी। जाने माने पत्रकार जो बेबाक तरीके से अपनी बात को रखते हैं, राकेश पाठक जी मेरे साथ जुड़ गए हैं। राकेश जी बहुत बहुत स्वागत, इस्तकबाल आपका। और मेरा सवाल आपसे ये कि टीडीपी ने जो मामला पूरी तरीके से फंसा दिया है, वो कह भी रहे हैं सब कुछ और नहीं भी कह रहे हैं। उनका ये कहना है कि जो स्पीकर है वो एनडीए का होना चाहिए, यानी कि अंडरलाइन करके इसको हम देखें और बिटवीन द लाइंस पढ़े तो उनका कहना यह है कि टीडीपी का होना चाहिए। वो मनमानी जो आपने जब मंत्रालयों का विभाजन किया, जब आपने अपना कैबिनेट बनाया, उसमें की, वो स्पीकर पद को लेकर नहीं होगी, जहां 61 मंत्रालय मलाईदार आपने अपने पास रखे और 11 में पूरे के पूरे एनडीए को आपने निपटा दिया। देखिए बुशरा जी, आपने बिल्कुल ठीक कहा था कि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी को
इस तरह की मिली जुली सरकार चलाने का तजुर्बा नहीं है। मैं इसे दूसरे शब्दों में यह कहता हूं कि उन्हें शऊर ही नहीं आता लोगों को साथ लेकर चलने का। वे कहते जरूर हैं सबका साथ सबका विकास, लेकिन सरकार चलाने का उनका अतीत में कोई अनुभव, कोई तजुर्बा रहा नहीं ऐसा। जब वे गुजरात के मुख्यमंत्री थे तब एक छत्र राज था उनका, पार्टी का पूर्ण बहुमत था। वैसे भी गुजरात में तो दो पार्टियों की हमेशा सरकार रही है, या तो कांग्रेस की या बीजेपी की। नरेंद्र मोदी को वहां भी यह तजुर्बा नहीं हुआ। 2014 और 2019 में भी वे प्रचंड बहुमत के साथ प्रधानमंत्री बने, तब भी उन्हें यह मौका नहीं आया कि साथ में किसी को लेकर चलना पड़े, सत्ता के कड़ाह में से हलवे का कुछ बंटवारा करना पड़े। तो इस सब की उन्हें आदत नहीं है, उन्हें तजुर्बा भी नहीं है, उन्हें शऊर भी नहीं आता इसका। इसलिए आपने मंत्रिमंडल में देखा कि शुरू में हम और आप सब लोग कयास लगा रहे थे कि जो खास खास मंत्रालय हैं वे शायद सहयोगी दलों में बांट दिए जाएं, कम से कम एक आध तो कोई ऐसा मंत्रालय हो जो कायदे का हो, जो जेडीयू या टीडीपी में से किसी को मिल जाए। वो भी नहीं हुआ। अब जो पहला अवसर आने वाला है जिसमें उनकी अग्नि परीक्षा हो जाएगी, वो आपने जिसका जिक्र किया स्पीकर पद के चुनाव का है। क्योंकि नरेंद्र मोदी पिछले 2 बार से जिस तरह सदन को संचालित करवाते रहे हैं, मैं बहुत स्पष्ट कहना चाहूंगा कि यद्यपि लोकसभा का स्पीकर दल की सीमाओं से ऊपर होता है, वो किसी पार्टी का नहीं होता, वो सदन का संरक्षक होता है, वो गार्डियन होता है सदन का। लेकिन हमने देखा कि ओम बिरला ने जिस तरह की भूमिका अदा की, वो पूरी तरह से भारतीय जनता पार्टी के कार्यकर्ता और सांसद के रूप में काम करते हुए दिखाई दे रहे थे। उनका चाबुक, उनका अनुशासन का हंटर सिर्फ विपक्षियों पर चलता था। पूरे 10 साल यही लोकसभा में रहा। नरेंद्र मोदी ने चाहा, उनकी सरकार ने चाहा तो शोर शराबे में बिल पास होते रहे। सरकार ने चाहा तो 150 सांसद निलंबित कर दिए गए, सदन के बाहर फेंकवा दिए गए, और फिर सरकार ने अपना कामकाज निपटा लिया, चाहे वो वित्त विधेयक पास कराना हो या अन्य आईटी एक्ट जो आने वाला है वो उन्होंने इसी तरह पारित करा लिया। अब नरेंद्र मोदी को घबराहट इस बात की है कि कहीं हमारी मर्जी का लोकसभा अध्यक्ष नहीं हुआ तो एक तो इस बार संख्या वैसे ही कम है खुद की, दूसरे ट्रेजरी बेंच के सामने बैठने वाली भीड़ बहुत बढ़ गई है। अब तक तो सिर्फ आधा सैकड़ा कांग्रेसी सांसद थे, अब तो दुगने हो गए। समाजवादी पार्टी के 37 सांसद होंगे, तीसरे नंबर का सबसे बड़ा दल होगा सदन में। तो मोदी सरकार की, खुद व्यक्तिगत रूप से नरेंद्र मोदी की, अमित शाह की घबराहट यह है कि सदन में विपक्ष का सामना करने के लिए कम से कम एक हेडमास्टर तो अपना हो। अगर नेहमीप्रमाणे बुद्धा या सिरियलमधनं एक छोटाशी आम्ही एक हे दाखवत असतो, एक बुद्धाकालीन एक घटना आहे। घटना अशी की सिद्धार्थ गौतम बुद्ध आपल्या भ्रमण करत असतात, त्यावेळेस तिथे एका आश्रमात जातात। तो आश्रम होता उर्विला कश्यप यांचा। उर्विला कश्यप हे नंतरच्याही काळामध्ये बुद्धासोबत ते प्रचंडपणे म्हणजे अति जवळ जातात आणि त्यांना सर्व समूह त्याच्यामध्ये होतो आहे। बिगिनिंगला ज्यावेळेस ते भेटतात त्यांची पूर्ण हे बघून त्यांना एकदम आश्चर्य वाटते, एका दुसऱ्याचं इंट्रोडक्शन करतात, एका दुसऱ्यांच्याबद्दल थोडी थोडी माहिती त्यांना असते, परंतु भेट झालेली नसते, ही पहिल्यांदाच भेट झालेली असते। त्यावेळेस ते सांगतात उर्विला कश्यप की तुम्ही इथेच आज आमच्या आश्रमात आज वास्तव्य करा, आपण उद्या भेटू। सिद्धार्थ गौतम म्हणतात बुद्ध की मी एकांत याच्यात मला पहिले ध्यान करायचं आहे, नंतर मग मी तिथेच आराम करील। ते म्हणतात की त्याच्यासाठी मला ही कुटी चांगली वाटेल, त्या आवडेल। आणि त्यावेळेस त्यांना सांगतात की तिथे एक मोठा विषारी साप आहे आणि तो तुम्हाला इजा करू शकतो। तो म्हणाला की काही होणार नाही, मी बसतो तिथे। आणि ह्याच्यात उर्विला कश्यपांनाही थोडंसं आश्चर्य वाटते, परंतु त्याचा तो स्नेही असतात बाजूचे, ते त्यांना म्हणतात की त्यांना थांबवा। ते म्हणतात नाही, सिद्धार्थ ऐकणार नाही, तुम्ही तसंच राहा। आणि मग त्याच्यानंतर तो झालेला थोडासा चमत्कार, एक सापांसोबत बुद्धाचं जे संभाषण अत्यंत मार्मिक आहे, नैसर्गिकरित्या काय काय झालेलं आहे ते सर्व तुम्हाला दिसेल। बघूया आपण, हा छोटीशी क्लिप आहे, ही क्लिप बुद्धा या सिरियलमधनं। स्वाहा स्वाहा
स्वाहा स्वाहा स्वाहा स्वाहा स्वाहा स्वाहा जितनी सुंदर आपकी आभा है, नाम भी उतना ही सुंदर होगा। मेरा नाम सिद्धार्थ गौतम है। ओह, वही जो कहते हैं कि ईश्वर नहीं है। मैं ये नहीं कहता कि ईश्वर नहीं, ये भी नहीं कहता कि ईश्वर है। इस विषय पर कल प्रातः बात करेंगे। अभी रात्रि हो गई है। आज आप हमारे आश्रम में ही विश्राम करें। आइए। यह आश्रम किसका है? यह आश्रम मेरा और मेरे शिष्यों का है। मैं उरुवेला कश्यप हूं। मैंने आपके बारे में सुना है। आप वही उरुवेला कश्यप हैं जो वर्षा ऋतु में मुनियों को छत्र छाया देते हैं। आज रात्रि आप मेरी कुटिया में ही विश्राम कीजिए। ये लीजिए। मैं पूर्ण ध्यान में बैठ उसके पश्चात ही विश्राम करता हूं। यदि आपकी आज्ञा हो तो मैं इस कुटिया में रात्रि बिता लूं। गुरुजी, वहां एक विषैला सर्प घुसा हुआ है, बाहर नहीं निकल रहा। यदि उसने आपको डस लिया तो? आप निश्चिंत रहें, मैं वहीं विश्राम करूंगा। गुरुजी, रोक लीजिए उन्हें। अब वे नहीं रुकेंगे। उन्होंने दृढ़ निश्चय जो कर लिया है। मित्र, आप कृपा कर वन की ओर जाएं। ये स्थान आपके लिए असुरक्षित हो गया है। आप कुछ ना करें, तब भी लोग डरकर आप पर वार करेंगे। यहाँ आपके जीवन को संकट है। दैनिक बहुजन सौरभच्या आजचा 20 जूनचा आजची हेडलाईन्स आहे. पोलीस भरतीसाठी चक्क वकील अभियंते मैदानामध्ये 602 फक्त जागा आहेत आणि 8,02,064 लोकांच्या अर्ज आलेले आहेत. काय म्हणजे कुठेही त्याचा ताळमेळ नाही आणि त्या सर्वच्या सर्व रिटन एक्झाममध्ये ते पुन्हा हे करतील. मग फिजिकल याच्यात आहे, अनेक गोष्टी त्याच्यामध्ये, कारण पोलीस भरती आहे त्याच्यामुळे तिन्ही गोष्टी आहे.
तर अशा वेळेस आता बघूया आपण की कोणाचा किती होईल. परंतु याच्यामधनं एक लक्षात येते की संपूर्ण भारतात जे बेरोजगारी वाढलेली आहे त्याच्यामुळं हा इनइक्वॅलिटी झालेली आहे. अनेक दिवसापासून पोलीस भरतीच नाही. तर लोकांना असं वाटते की चला कमीत कमी काही दिवस तरी आपला रोजीरोटीचा प्रश्न सुटेल. पुढे कधीतरी आपण बघू, जे आपण इंजिनियर असो, डॉक्टर असो, कोणी असो, ते आपापल्या याच्यानंतरच्या याच्यामध्ये येतील. परंतु त्याच्यासाठी एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये अर्ज आल्याची बातमी आहे. ओबीसी आंदोलन सरकार पुरस्कृत मनोज जरांगे. तुम्हाला माहिती आहे मनोज जरांगे पाटलांनी ओबीसीच्या आणि मराठा आरक्षणाच्या बाबतीमध्ये एक एकदम सुरुवात केलेली आहे आणि तीव्रतेने केलेली आहे. आणि त्यांनी सांगितलं की सर्व मराठ्यांना तुम्ही कुणबी याचे प्रमाणपत्र द्या आणि ते सर्व सुरू आहे. शेवटी सुप्रीम कोर्टाने त्याला नकार दिलेला आहे. अशा याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की हा ड्रामा ह्या सर्वच्या सर्व भारतीय BJPनी किंवा सरकारने हे होतं, पुरस्कृत होतं, अशा पद्धतीची ती बातमी आहे. राहुल गांधीच्या वाढदिवशी काँग्रेसकडून कुकरचं वाटप. दिल्ली इथे मोठ्या प्रमाणामध्ये राहुल गांधींच्या वाढदिवसाचा कार्यक्रम झाला. अनेक लोक होते. काही लोकांना त्यांना कूलर देण्यात आले. HIV ग्रस्त असल्याने उड्डाण करण्यास नकार. एका विमानामध्ये एक भारतीय त्याला ORH पॉझिटिव्ह होता आणि नाही आपलं HIV पॉझिटिव्ह असल्यामुळे त्यांनी विमानधारकांनी ते उड्डाण देण्यासाठी हे केलेलं आहे. आता सहसा तसं राहिलेलं नाही, परंतु ती बातमी आहे. 9 जागा जिंकण्याचे महायुतीचे उद्दिष्ट. विधान परिषदेच्या आता विधानसभेनंतर विधान परिषदेच्या जागा आहे. त्याच्यात एकूण जागा 19 आहेत. त्यापैकी 11 जागा महाविकास आघाडी जिंकेल अशी आशा आहे. युक्रेनमधील पाठिंब्यामागील पुनीत यांच्याकडून उत्तर कोरियाचे आभार प्रदर्शन. तुम्हा सर्व लोकांना माहिती आहे की उत्तर कोरिया अत्यंत डिक्टेटरशिपमध्ये तिथे तो राहत असतो आणि पुतीनचं सरकार रशियासुद्धा आता त्याच धर्तीवरती आहे. त्याच्यामुळे जेवढे हिटलरसारखे जे वागणारे जे लोक आहेत त्यांची एका दुसऱ्याशी सहमती असल्यामुळे त्यांनी एका दुसऱ्याला पाठिंबा देत असतात. अशा पद्धतीची आहे. तुम्हा सर्व लोकांना माहिती आहे उत्तर कोरियाचं काय सुरू आहे आणि मध्ये उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरियामध्ये जे भांडणं तेही तुम्हाला माहिती आहे. हजसाठी गेलेल्या 550 भाविकांचा मक्केमध्ये उष्माघाताने मृत्यू. तुम्हाला माहिती आहे की दुबईच्या पुढे मक्का मदिना आहे. तिथे हजारो लाखोच्या संख्येत लोक जात असतात. पण यावेळेचा उन्हाळा अत्यंत भयानक होता. त्याच्यामुळे 550 लोकांना उन्हामुळे त्रास होऊन मृत्युमुखी पडल्याची बातमी आहे. किंग जोंग उन यांनी केलं युक्रेनवरील रशियन आक्रमणाचे समर्थन. तुम्हाला माहिती आहे की आताच मी सांगितलं आहे की रशिया, उत्तर कोरिया आणि चायना हे सर्वच्या सर्व हिटलरशाहीला समर्थन देणारे देश आहेत आणि त्यांनी पुन्हा त्यांचं समर्थन दिल्याची बातमी आहे. युक्रेनवरला किंग जोन आणि युक्रेनला चायनाचं रशिया आक्रमणाचे समर्थन देणारं किंग जोन आहेत. त्याची ती बातमी घेतलेली आहे. निखिल गुप्ताचा निवाडा अमेरिकन न्यायालयात. न्यूयॉर्कमध्ये आतामध्ये त्या एका शिखाला खालिस्तानी हे आतंकवादी म्हणून त्याचा खून केला होता. काही आरोप भारताच्या इथे उच्च याच्यामध्ये लोकांना अधिकाऱ्यांवरती लावले होते. आता पुन्हा त्याचा खटला न्यायालयात इथे चालणार अशा पद्धतीची ती बातमी आहे. ONGCच्या तेलगळतीग्रस्तांना 1.5 कोटीचा नुकसान भरपाई. ज्या लोकांचं जिथे नुकसान झालेलं आहे, हजारो लोकांना तिथे तेल गळण्यामुळे त्या समुद्रावरती लेअर आल्या. त्याच्यामुळे अनेक मासे मेले, अनेक लोकांचं उदरनिर्वाहाचं साधन गेलं. त्याच्यामुळं ती एक उरणची बातमी आहे. ती आज आम्ही पान 1वर घेतलेली आहे. एका खासदाराच्या मुलीने बेदरकारपणे गाडी चालवून युवकाला चिरडले. एक चेन्नईची बातमी आहे. एक राज्यसभेतला एक खासदार त्याच्या मुलीनं BMW गाडी चालवून एकाला चिरडलं. त्याच्यानंतर असं लक्षात आलं की तो दारू पिऊन होता आणि त्याच्यात तो फुटपाथच्या बाजूला झोपला होता. अशा पद्धतीची गोष्ट आहे. चिल्ड्रन पॅराडाईजची एक प्री ॲडमिशन आहे, रियल करिअर मार्गदर्शन. आज बघूया 5-4वरती आज आम्ही काय दिले. गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार. सर्व्हिसकडे सत्कार सुरू आहे वेगवेगळ्या कॉलनीमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी. 30ला दीक्षाभूमी विद्यार्थी परिषदेचं एक आयोजन करण्यात आलेलं आहे. नागपूर इथली गोष्ट आहे. वेद समूहने घेतला कन्हान नदीचा उगमनाचा शोध.
आत्ता 3-4 दिवसापूर्वीच्या एका वर्तमानपत्रात आम्ही सांगितलं की एक मोठी संशोधक लोकांची टीम निर्माण झालेली आहे, युवक त्याच्यात भाग झाले आणि त्यांनी कन्हान नदीचा हा उगमस्थान कुठे आहे त्याचा शोध लावलेला आहे, अत्यंत महत्त्वाचं काम केलेलं आहे. अशाच पद्धतीने अशा मोठमोठ्या फॉरेस्ट आणि इकडे तिकडे जर अशा लोकांच्या ट्रिप्स गेल्या आणि जर त्यांनी सजेशन केलं तर निश्चितच काही ना काही प्रमाणात मोठ्या लोकांना रोजगार मिळेल. सरदार पटेल महाविद्यालयावर चंद्रपूरमध्ये माजी विद्यार्थ्याचे स्नेहमिलन 30-40 वर्षापासून 40-41 वर्षापर्यंतचे जे काही विद्यार्थी तिथून शिकून गेले त्या सर्व प्रौढ विद्यार्थ्यांचा एकदा मिलन संमेलन झालं, त्याची बातमी आहे. थिएटर फिल्म अभियान आणि बालनाट्य शिबिर आजपासून नागपुरात सुरुवात. अनेक लोकांना थिएटरचं प्रशिक्षण, नाच गाणे याच्याबद्दल प्रशिक्षणाचं सुरुवात झालेली आहे. यशवंतराव चव्हाण सेंटरचा यावर्षीचा यशस्विनी पुरस्कार 22 जून रोजी देणार आहेत, मुंबईची बातमी आहे. त्याच्यात अनेक लोक, नागपूरचेही लोक त्याच्यात सामील झालेले आहेत. 51 जीवन योद्धा आत्मनिर्भर करणार. आंबेडकरी चळवळी, राजकीय चळवळी काल, आज आणि उद्या यावर राज्यस्तरीय चिंतन सभा. वर्धेची बाब आहे. अनेक लोकांना असं वाटते की बाबासाहेबांची पॉलिटिकली स्कूल आणि आजच्या चालणाऱ्या घडामोडी याच्यावरती मोठ्या प्रमाणामध्ये कुठेतरी सुरू होईल. आमची पण इच्छा आहे की तिथे एक पॉलिटिकली स्कूल सुरू करावे आणि यूट्यूबच्या मार्फत हजारो लोकांना त्याच्यात सामील करावं. अजूनपर्यंत तो दिवस आलेला नाही, पण लवकरच आमच्या डोक्यात आहे, ते आम्ही सुरुवात करूया. ज्येष्ठ कवी राष्ट्रपाल सावंत यांचा आमदार शेखर निकम यांच्या हस्ते सत्कार. वाडी नगर परिषद येथे अन्यायकारक कामगार कपाती विरोधात तीव्र आंदोलन. अग्निशामक दलातल्या 3-4 लोकांना तिथे कामातनं काढलं, त्याच्याबद्दलचं एक तीव्र आंदोलन तिथे सुरू केलेलं आहे. अशा पद्धतीची ती एक बातमी आहे. आज 5-2 वर्षा आज आम्ही अग्रलेखात दहशतवाद कशाला म्हणावे. दहशतवाद म्हणजे फक्त बंदुकीच्या गोळीने कोणाला तरी हल्ला करेल किंवा हे करेल, परंतु हा EVMमध्ये असं होईल किंवा असं तरी होईल किंवा या राजकीय पक्षामुळे असं होईल, हे सर्वच्या सर्व दहशतवादाचाच एक भाग असणारा हा अग्रलेख तुम्हाला निश्चितच आवडेल. संसद भवन समोरील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यांचे स्थलांतरित मानसिक विकृती. दिल्लीची बातमी आहे. नरेंद्र मोदी यांनी डिसिजन घेतलेला आहे की संसद भवनाच्या समोर बाबासाहेबांचा एक मोठा पुतळा होता, त्यांनी हलवून दुसऱ्या ठिकाणी नेण्याचा कट आहे, कोणाशी चर्चा न करता. असा हा लेख श्रीराम बनसोड यांचा आहे. आजचं टायटल आहे संपूर्ण स्वातंत्र्य जवळ पुस्तकांचा खर्च आणि आकाशात चंद्राचे चांदणे या 3 गोष्टी जिथे असतील तिथे सुख नांदतात. ऑस्कर वाइल्ड यांचं म्हणणं आहे. शालेय शिक्षण अभ्यासक्रम आराखडा पुन्हा पेशवाई नको. ज्या पेशवाईनी हजारो वर्षापर्यंत दलित बहुजनांना गुलाम करून ठेवलं होतं ते आता पुन्हा रिपीट व्हायला नको, म्हणून आजचा हा लेख हरिश्चंद्र सुखदेव यांचा अत्यंत मार्मिक आहे, चांगला आहे. आदिवासी गोंडवानाचा महान शूरवीर प्रतापी राजा संग्रामशहा मडावी त्याचा इतिहास सांगणारा आमचे मित्र डॉक्टर वामन शेळमाके यांचा हा लेख. त्यांनी इतिहासातलं अनेक गोष्टी इंग्रजाच्या आधीच्या जे काही झाल्या त्या सर्वच्या सर्व नमूद ठेवलेल्या आहेत. आज वास्काचे मनोगत. भारतरत्न डॉक्टर आंबेडकर विमानतळावरून थेट बुद्धगयेला जाण्यासाठी विमानसेवा सुरू करावी, अत्यंत चांगली सूचना आहे. आज बघूया पान 3 वरती आजचं टायटल आहे बहुतेक समस्या ह्या आपल्या चिंतातूर मनानेच निर्माण केलेल्या असतात, त्यातही आपले अनावधानच आपल्याला गोत्यात आणते. कर्ट व्हॉनेटर यांचं म्हणणं आहे आणि बरोबरही आहे. उच्चभू बौद्धांना आरक्षणाचा विरोध का. अनिल वैद्य यांचा लेख की आता बुद्धिस्ट लोक जरी असले आरक्षणाविरोध करण्याचं काहीच कारण नाही आहे, त्यावरती आधारित हा लेख. जो दुसऱ्यासाठी विश्वासला त्याचा कार्यभार बुडाला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं म्हणणं आहे की दुसऱ्याच्या याच्यासाठी न बघता तुम्ही लोकांनी आपला स्वतःची प्रगती करा, असा हा लेख BT मेश्राम यांचा. 80 वर्षाचा निर्व्यसनी आधारवड धनरे गुरुजी याच्यावरती आधारित एक लेख गौरव आळणे यांचा, अत्यंत चांगला लेख आहे. आज आम्ही पान 3 वरती भारतीय संविधान मानवतावादी विचारांचा प्रकाशपुंज संदीप गायकवाड यांचा लेख.
अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी त्याच्यामध्ये नमूद आहेत की भारतीय संविधानामध्ये मानवतावादी विचार कशा पद्धतीने बाबासाहेबांनी रुजवलेला आहे आणि प्रकाशपुंज आहे तो आणि त्याच्या सर्वांचं भलं होण्यासाठी आहे. अशा पद्धतीने आज आमचे दैनिक बहुजन सौरभचा 4 पानाचा आम्ही आढावा घेतलेला आहे. निश्चितच तुम्हाला विनंती करेल की जास्त मोठ्या प्रमाणात लाईक करा, फॉरवर्ड करा, सबस्क्राईब करा, छोट्या मोठ्या जाहिराती द्या. एवढं बोलतो. उद्या भेटूया. तोपर्यंत जय भीम.